साची आजना जिस पे है विश्वास खड़ा। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा। माझे जे मुद्दे आहेत ते सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो शहरात होऊ घातलेलं रिडेव्हलपमेंट। ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये कोणत्याही दलालांना स्थान मिळू नये, कोणत्याही नेत्याला स्थान मिळू नये आणि ते रिडेव्हलपमेंट होईल ते त्या सोसायटीने स्वयंपूर्ण पुनर्विकास ह्या धोरणाअंतर्गत करावं अशी माझी भावना आहे। दुसरं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। ह्या सोसायटीजना बऱ्याच सोसायटीजना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। तिसरा जो मुद्दा आहे तो शाळांची भरमसाठ वाढलेली फीज आहे। पर्यावरणाचं रक्षण हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। हे शहर निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे, त्याला पुढे कसं घेऊन जायचं हा एक मुद्दा आहे। त्याचसोबत या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। हे आणि असे अनेक मुद्दे घेऊन खऱ्या अर्थाने मी या रणांगणामध्ये उतरलेलो आहे। माझे ताईंनी जरी मला सांगितलं असेल तरी अशा पद्धतीतला निवडणुकीचा निर्णय घेत असताना आपण असंख्य आणि हजारो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना जोडतो आणि त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असतो। मी पार्टीला 1 नंबरवर पोहोचवलं, पार्टीला 1 नंबरवर पोहोचवल्यानंतर चिन्ह घराघरात पोहोचवलं आणि अचानक पार्टी अशा व्यक्तीला तिकीट देते ज्याचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे त्या पार्टीसाठी आणि त्या तिकिटासाठी। मग त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये असंतोष होता। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आपल्याला लढायचं आहे आणि त्याच्यामुळे ताईंनी जरी मला समजावून सांगितलं असलं तर तो त्यांची विचारधारा आहे, समजावून सांगायचं अशी परिस्थिती निर्माण होताना समजावलं जातं प्रत्येक अशा कॅन्डिडेटला। परंतु मी कार्यकर्त्यांना विचारून ठरवलं की आपल्याला काय करायचं। त्यांनी सांगितलं आपलं लढायचं आणि मी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद।